नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एकाग्र अकॅडमीमध्ये. आपल्याला माहीतच असेल की आपण विश्लेषण करत आहोत पी-वाय-क्यूचं. तर आज काल आपण म्हणजे या वीकमध्ये बघू शकता की राज्यसेवा मेन्स 2024चं बघू शकता जो पेपर आलेला आहे लास्ट एम-सी-क्यू पॅटर्नवाला, ते आपण कुठेतरी प्रश्न चर्चेत घेतलेले आहेत. काल इतिहासाचे आपण 40 प्रश्न बघितले. आज भूगोलच्या त्याच GS1 मधले बघू शकता की 150 प्रश्न असतात GS1 मध्ये, त्यातले इतिहासाचे आपण 40 घेतले. राहिलेले पुढच्या आठवड्यात घेऊ. तसेच भूगोलचे आज जे 60 प्रश्न आलेले ते सर्व 60 प्रश्न घेऊ. उद्याच्या लेक्चरला आपण पॉलिटी घेऊ, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स घेऊ आणि मग शुक्रवारी आपण जनरल सायन्स घेऊ. तर त्या सेटमध्ये जर जेवढे इम्पॉर्टंट असतील, जे कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे, तसेच प्रश्न आपण घेऊ. आणि मग पुढच्या आठवड्यात मग बघू शकता की जो लास्ट वीक राहतोय आपल्याकडं, म्हणजे कारण मग लास्ट वीकमध्ये आपल्याला एक वीक रिव्हिजन पण लागेल आपल्याला परीक्षेचा. पण पुढच्या आठवड्यात 2024चा गट ब चा मेन्स, गट क चा मेन्सचा पेपर विश्लेषण, तसेच 2024 मधला जो मेन्सचा जो आपल्याला राहिलेला राज्यसेवामधले ते थोडेफार प्रश्न असे आपण करून या 2 आठवड्यात त्या मेन्सचंच आपण विश्लेषण करणार आहोत. तर भूगोलला आपण सुरू करणार आहोत. 60 प्रश्न आहेत. त्यात लक्षात ठेवा की थोडं ह्युमन जिओग्राफीवर पण बरेच काही प्रश्न आहेत. मग ते पण आपल्याला थोडंफार डिस्कशनमध्ये घ्यायचं आहे. चला आता सुरू करूया, एक एक करून आपण सुरू करूया. की 61व्या नंबरपासून बघू शकता 60 पर्यंत इतिहास असतात, 40 केलेले आहे. राहिलेले 20 प्रश्न आपण नेक्स्ट वीकमध्ये कव्हर करू. तर चला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले सातपुडा पर्वतरांगामुळे पूर्णा आणि तापी नदी खोरे वेगळे आहेत. तर पूर्णा आणि तापीचं आहे काय? तर जर महाराष्ट्राचा जर मॅप आपण काढला बरोबर असा, तर इथं बघू शकता सातपुडा आहे. हां, मग इथं जी नदी जाते इट इज तापी, आणि जर त्याच्या वर्ण नदी जाते इट इज नर्मदा. म्हणजे नर्मदा आणि तापी असली पाहिजे आणि मग सातपुडा पर्वतरांगा. मग असलं कुठलं ऑप्शन आहे बघूया. पूर्व पश्चिम दिशेने, म्हणजे पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला हा सातपुडा आहे. पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदी खोरे वेगळे झाले. तापी आणि नदी खोरे वेगळे झाले, हा स्टेटमेंट राईट आहे. नेक्स्ट, उत्तर दक्षिण दिशेने सातपुडा पर्वतरांगा उत्तर दक्षिण आहेच नाही. पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले सातपुडा पर्वतरांगा पूर्णा पांजरा नदी नाही. पूर्णा पांजरा खाली येते, म्हणून हे तिन्ही पण नाही. फक्त ब विल बी द आन्सर. म्हणून मी बऱ्याच वेळेला ऑफलाईनमध्ये पण शिकवलेलं आहे की जो एक महाराष्ट्राचा मॅप आहे, त्या महाराष्ट्राचा मॅप पर्वतरांगा आणि नद्या आहेत, त्या जर एक जरी मॅप केला, आपले ऑलमोस्ट सांगतोय की फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्राचे 70 ते 80 प्रश्न आपले PYQ मधले होऊन जातात. म्हणून तो एकच मॅप वाचला तर आपलं बरेच काय काय कव्हर होऊन जातं. नेक्स्ट, खालील विधाने पहा. चंद्रपूर जिल्ह्यात गोंडवन श्रेणीचे खडक आहेत, म्हणून तेथे दगडी कोळशाचे उत्पादन होते. नेक्स्ट, मॅंगनीज हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे खनिज आहे, त्याचे साकोली तालुक्यातील कानेरी येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. तर लक्षात ठेवा, दगडी कोळशाचे जे खनिज आहे ते इकडे नाहीये. मॅंगनीज आहे, मॅंगनीज जे दगडी कोळशाचे इथं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गोंडवन श्रेणीचे खडक आहे, त्यांनी दगडी कोळशाचे उत्पादन आहे. इट इज 100% राईट. म्हणजे फक्त अ बरोबर आहे. इथं ब मध्ये चुकीचं आहे, कारण मॅंगनीज इज इम्पॉर्टंट मिनरल आहे, पण मॅंगनीजच्या पेक्षा पण दगडी कोळसा आपल्या इकडे इम्पॉर्टंट मिनरल आहे, लक्षात ठेवायचं आहे. येस. नेक्स्ट, संभववादाच्या मतांशी असहमत असलेले विधान ओळखा. म्हणजे आयडेंटिफाय द स्टेटमेंट दॅट डिसएग्रीज विथ द पॉसिबिलिझम. म्हणजे काय होऊ शकतं? मानव क्रियाशील प्राणी असून तो इतर चतुष्पाद प्राण्याप्रमाणेच निसर्गावर अवलंबून आहे. 100% आपण निसर्गावरच अवलंबून आहे ना. जर कोस्टल एरियाजमध्ये जर आपण आत्ता जर आपल्याला जास्त सुविधा भेटत आहेत, पण जर पूर्वीचे आपण गेल्या तर आपण बघू शकता की आपण पण दगडाने हथियार निर्माण केले, त्याच्यानंतर शिकारीवर गेलो, त्याच्यानंतर शिकार करत गेलो. कोस्टल एरियाजमध्ये मच्छी पकडणं असेल, हे सगळं म्हणजे निसर्गावर आपण अवलंबून आहे, कारण फळं खातोय, भाज्या खातोय, हे निसर्गाने दिलेली आहे. नेक्स्ट, मानव क्रियाशील असून तो नैसर्गिक परिस्थितीची परिवर्तन करू शकतो ना. परिवर्तन नाही करू शकत ना. तुफान, आंधी, पाऊस ह्याला थोडी रोखू शकतो आपण. मानव निसर्गाच्या सहकार्याने त्यांच्याबरोबर जोडीने काम करतो, असं पण नाहीये. वारा, नद्या आणि सागर ज्याप्रमाणे डिसॅग्रिफाईज विथ द पॉसिबिलिझम, डिसॅग्रीज विथ द पॉसिबिलिझम लिहिलंय. लक्षात ठेवा की पहिले प्रश्न बघा की काय विचारलं गेलंय. मतांशी असहमत असलेले विधान, म्हणजे मतांशी असहमत असलेले विधान म्हणजे प्रश्न क्रमांक बघू शकता की ऑप्शन क्रमांक ए डिसॅग्री करतोय, बाकी सगळे ॲग्री करतात. म्हणून बाकीचे सगळे बघूया बाकीचे आहे. पण वारा, नद्या आणि सागरी ज्याप्रमाणे भूपृष्ठावर बदल घडवून आणतात, त्याचप्रमाणे मानव हा देखील भूपृष्ठावर बदल घडवून आणणारा एक सजीव प्राणी आहे. यस. म्हणजे आपल्याला डिसॅग्री, असहमत कशाचे आहे तो आपल्याला वाक्य बघायचं आहे की फक्त एक आहे. मानव क्रियाशील प्राणी असून तो इतर चतुष्पाद प्राण्याप्रमाणे निसर्गावर अवलंबून आहे. तर ऍक्च्युली जो स्टेटमेंट माझा होता तो बाकी 3 ला सपोर्ट करत होता, 1 ला सपोर्ट करत नव्हता. कारण मानव बघू शकता की काय काय प्राणी आहे की निसर्गावरच अवलंबून आहे, स्वतःचं जेवण स्वतः बनवू नाही शकत. त्या हिशोबानं मानव आपण स्वतःचं जेवण स्वतः बघू शकता की चेंजेस करतात. मग प्रश्न थोडाफार चुकीचा माझ्याशी हे झाला, ॲनालिसिस.
पण असा आहे प्रश्न की असहमत आपल्याला विचारलंय. मग फर्स्ट ऑप्शन विल बी डिसएग्रीज विथ द पॉसिबिलिझम. येस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा तर चला आपल्या सिलेबसमध्ये नव्हता. क्वेश्चन नंबर 2 हा राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसमध्ये असतो, प्रिलिम्समध्ये शक्यतो विचारत नाही. पण हे जे आहेत असे भूगोलमधला एक प्रश्न जरी असतो की जॉग्राफिकल विचारवंत असतील, ते थिंकर असतील आणि त्यांनी कुठले ग्रंथ लिहिला त्याच्यावर नेब्युलर थिसिसवाला प्रश्न आलेला बऱ्याच वेळा, म्हणून हा प्रश्न 2024च्या मेन्सला आला. मी सांगतो की प्रिलिम्सला येऊ शकतो याच्यातला. सर इथं रेडझॅल आहे, कार्ल रिटर, कू एलियन सॅम्पल, कार्ल सॉसर आणि इथं त्यांनी कुठले ग्रंथ लिहिले ते आहे. तर आपल्याला डायरेक्टली जर आपण लक्षात ठेवला रेडझॅल यांनी मानव वंशाचा इतिहास, म्हणजे इंग्लिशमध्ये जर हे गेलं रेडझॅल वोल्कर कुंडे असं हे दिलंय. त्याच्यानंतर कार्ल रिटझर अर्थ कुंडे, कार्ल रिटर अर्थ कुंडे म्हणजे त्यांच्या हे जे भाषेतील ग्रंथ आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर कोलन सॅम्पलचा बघितलं तर सांस्कृतिक भूगोल त्यांनी लिहिलेला आहे. आणि कार्ल सॉयर यांनी भौगोलिक पर्यावरणाचा भूगोल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 विल बी द आन्सर. आता ह्याच्यात हा प्रश्न हिथंच वाचा, कुठला तरी एक वाचा, हा प्रश्न येऊ शकतो. एक जोडी जरी माहीत असली तर आपल्याला कळतं. तर रेडझॅलचा बघू शकता एचा 3 आहे, रेडझॅल वॉल्कर कुंडे नाहीतर मानव वंशाचा इतिहास. कार्ल रिटझर आहे एरिक कुंडे म्हणजे सीई लक्षात ठेवा, सीई. आणि एलेन सॅम्पल आहे त्यांनी कल्चरल जॉग्राफी लिहिला. एलेन सॅम्पलनी कल्चरल जॉग्राफी लिहिला आणि सॉसरनी जॉग्राफिकल एन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्सवर ग्रंथ लिहिला. लक्षात ठेवायचं, ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. येस. नेक्स्ट, योग्य विधाने ओळखा. मानवी भूगोल फक्त प्राकृतिक भूरचनेचा अभ्यास केला जातो. सेकंड, मानवी भूगोलात मानवी प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. थर्ड, मानवी जीवनाचा जीवनक्रम व व्यवसाय यांचा मानवी भूगोलाचा अभ्यासक्रम केला जातो. मानवाचा आहार, विचार, धर्म याचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. तर ह्याच्यातलं आपल्याला विचारलंय की करेक्ट स्टेटमेंट काय. तर मानवी भूगोलात फक्त लिहिलंय, फक्त म्हणजे कुठंतरी तो स्टेटमेंट आपल्याला हे करून टाकला, म्हणजे ऑनली आलं तर ऑनलीमुळे हा स्टेटमेंट एकदम ठराविक झाला. म्हणून हा जर आपण काढला, ऑप्शन ए काढला, तर बघू शकता एकच राहते, BCD इज द राईट आन्सर. कारण जर फक्त, ऑल, ऑनली, फ्यू हे जे काय काय सुपरलेटिव्ह डिग्रीज आपण वापरतो ते जर दिसलं तर तो स्टेटमेंट बादच करायचा. म्हणून बघू शकता की मानवी भूगोलाचं जे आहे की आपल्याला बाकीचे 3 स्टेटमेंट राईट दिसतात. येस, चला नेक्स्ट. 1990 मध्ये पुणे येथे पहिल्या 3 सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कपैकी एक असून त्यासोबतच इतर 2 STP कुठे स्थापन करण्यात आले. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1990 मध्ये 3 सॉफ्टवेअर कंपनीचा IT पार्क सांगितलेलं, पुण्यामध्ये एक करण्यात आलं. बाकी ते 2 शहरं कुठे होते, बेंगलुरू भुवनेश्वर, बेंगलुरू हैदराबाद, भुवनेश्वर हैदराबाद, चेन्नई हैदराबाद. बऱ्याच लोकांनी बेंगलुरू आणि हैदराबाद मार्क केलं, तर लक्षात ठेवा हा नाहीये. 1990 मध्ये जे प्लॅन झालेला त्यानुसार बेंगलुरू भुवनेश्वर आणि आपलं पुणे या 3 लोकांना बघू शकता की फर्स्ट 3 सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क जे STPs आपण दिलेले, आता कुठेतरी हैदराबाद कुठेतरी डेव्हलप होत चाललेलं आहे. बट तेव्हाचा बघू शकता ते 3 सिटीज बेंगलुरू, भुवनेश्वर आणि पुणे. नेक्स्ट, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम अंतर्गत जिल्ह्याच्या उत्पादनाची जोडी लावा. रायगड, पुणे, अहिल्यानगर, अमरावती, डाळिंब, पांढरा कांदा, अंजीर, संत्रा. यस, संत्रा कुठे असणार, संत्रा मॅक्झिमम विदर्भमध्ये येतो. मग विदर्भचा एकच जिल्हा इकडे कुठला, अमरावती, म्हणजे डीचा 4 इकडे हा नसणार. येस. त्यानंतर आपण बघू शकता रायगडमध्ये आपल्याला काय भेटतो, रायगडमध्ये तुम्ही जाणार तर कलिंगड आणि ह्या सगळ्या अलिबाग आणि त्याच्या पुढे गेणार तर कांदा आपल्याला भेटतो, पांढरा कांदा तिकडलं जे फेमस आहे. म्हणजे एचा 2 एकच ऑप्शन आहे, म्हणजे हाच ऑप्शन क्रमांक 2 झाला. पुणेमध्ये बघू शकता अंजीर, राजेवाडे अंजीर म्हणून आपल्याकडे फेमस आहे, ते पुणे जिल्ह्यात आहे. आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये डाळिंब. येस. श्रीरामपूर आणि या सगळ्या तालुक्यात तुम्ही जाणार पुढे शिर्डी आणि शनी शिंगणापूरकडे, तर तुम्हाला तिथं डाळिंब आणि पेरूचं बघू शकता लागवड दिसतं. म्हणून एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत बघू शकता ह्या योग्य जोडी आहेत. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या आणि खालील योग्य पर्याय निवडा. प्रधानमंत्री मत्स्य संपदन योजना 20 मे 2020 रोजी 10 वर्षाच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी PMMSY अंतर्गत केज कल्चर फार्मिंग राबवण्यात येत आहे. तर ह्याच्यातलं आपल्याला योग्य ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवा 20 मेला ही झाली असेल का 2020 मेला काय झालं होतं, लक्षात ठेवा की एप्रिल महिन्यात लॉकडाऊन घोषित झालं होतं
आणि ते लॉकडाऊनच बघू शकता की 6 महिने ओपनच नव्हतं झालं. मग ही योजना 20 मेला कशी आणू शकतात? तिथंच क्रक्स आहे या प्रश्नात. म्हणून काही काही गोष्टी आपल्याला लॉजिकली थिंक करायच्या असतात की तेव्हा घडलं काय. म्हणून हा ऑप्शन क्रमांक 1 तर नसणारच आणि ऑप्शन क्रमांक 2 आहे केज कल्चर फार्मिंग इज बिंग इम्प्लिमेंटेड, हा बरोबर आहे. फक्त 2 बरोबर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ब्लाशर यांनी सर्वप्रथम ग्रामीण नागरी पट्ट्याचा अभ्यास केला. भारतामध्ये 1950 पूर्वी ग्रामीण नागरी पट्टा अस्तित्वात नव्हता. ग्रामीण नागरी पट्ट्यात शहरातील शक्तीचा वापर करतात. ग्रामीण नागरी पट्ट्यात हवाई अड्डे, शैक्षणिक संस्था आणि जल शुद्धीकरण केंद्र असतात. आता ह्याच्यापैकी आपल्याला राईट विचारले की काय, तर लक्षात ठेवा की भारतात 1950 पूर्वी ग्रामीण नागरी पट्ट्याच्या अस्तित्वात नव्हत्या. हा सेकंड तर क्लिअर आहे, 100% राईट आहे. कारण त्याच्यानंतरच बघू शकता भारत ह्याच्यात आला आणि त्याच्यानंतर मग सेन्सेसनुसार आपण ग्रामीण आणि हे आपण बघत जातो. आणि जे म्हणजे बी राईट आहे, बी राईट असणारे बघू शकता हा एक आहे, हा एक ऑप्शन, म्हणजे हे 2 ऑप्शन गेलेत. ब्लाशर यांनी सर्वप्रथम ग्रामीण नागरी पट्ट्याचा अभ्यास केला, तर हा स्टेटमेंटच रॉंग आहे. म्हणजे जर ए पण घालवलं तर फक्त ब आणि ड आन्सर राहतोय. आणि मग ड मध्ये काय दिले, ग्रामीण नागरी पट्ट्यात हवाई अड्डे, शैक्षणिक संस्था आणि जल शुद्धीकरण केंद्र असते. येस, दिस इज द राईट आन्सर. थोडेफार बघू शकता की काय त्याला बोलतात की मेन्सचे प्रश्न असल्यामुळे थोडंफार तुम्हाला इश्यू होत असेल, पण लक्षात ठेवा की असंच हे आहे. मेन्सचे प्रश्न आल्यामुळे डाऊट येत असेल तुम्हाला, बट इट इज, कारण एवढे हार्ड विचारत नाहीत, पण आपल्याला थोडंफार सेफ झोनमध्ये राहायचं की पेपर जर अवघड आला तर असा अवघड येतो. म्हणून आपल्याला त्या हिशोबानं रेडी राहायचं आहे, म्हणून आपण मेन्सचं विश्लेषण कुठेतरी करत आहोत. नेक्स्ट, खालील विधाने विचारत पहा. लावा रसात लोखंड व मॅग्नेशियम खनिजापेक्षा सिलिका द्रव्याचं प्रमाण जास्त असेल तर त्याला ॲसिडिक लावा म्हणतात. लक्षात ठेवा, मॅग्मा कंटेन्स मोर सिलिका देन आयर्न अँड मॅग्नेशियम मिनरल्स इज कॉल्ड ॲसिडिक. म्हणजे हे बरोबर स्टेटमेंट आहे का, तर लक्षात ठेवा बरोबर आहे. जर मॅग्मामध्ये सिलिका जास्त असेल तर तो ॲसिडिक असतो, सिलिका कमी असेल तो ॲसिडिक नसतो, म्हणजे कमी हे असतो. म्हणून अ बरोबर आहे. अ बरोबर असणारे बघू शकता की इकडं आहे, इकडं चूक दिलंय, इकडं पण अ चूक दिलंय, म्हणजे हे 2 आता पर्याय राहिले. ब, शिला रसात वाळूचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो भूपृष्ठावर जास्त पसरत आहे. मॅग्मा डज नॉट स्प्रेड मोर ऑन द अर्थ सरफेस ड्यू टू द लार्ज प्रपोर्शन ऑफ सँड ऑन इट. येस, बरोबर आहे. जर वाळू असेल लावा रसामध्ये तर तो जास्त पसरणारच नाही ना, कुठंतरी त्याची बघू शकता स्पीड कमी केली जाते. म्हणून सेकंड पण बरोबर आहे, म्हणजे ब पण बरोबर दोन्ही स्टेटमेंटमध्ये आहे. थर्ड, पेगमॅटिटिक खडक्यात स्फटिक मोठे असतात, म्हणजे पॅगमॅटिटिक रॉक कंटेन लार्ज क्रिस्टल्स, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर बेसिक लावा अतिशय घट असतो, हा जो स्टेटमेंट आहे बेसिक लावा अतिशय घट असतो, हा चुकीचा आहे. कारण जर बेसिक लावा जर घट असता तर महाराष्ट्राचं जे आहे आपण बोलतो की दक्कनचा पठार, तो निर्माणच नसतं झालं ना, कारण भूपृष्ठावरच्या लावामुळे सर्व दक्कनचा पठार निर्माण झालाय. मग इतका मोठा दक्कनचा पठार निर्माणच झाला नसता. येस, म्हणून अ ब क बरोबर, ड चूक. भरपूर हा डिफिकल्ट आणि कन्सेप्च्युअल प्रश्न होता. नेक्स्ट, किल्ला आणि जिल्हा. किल्ला आहे आणि जिल्हा दिलेला आहे. सर्वात प्रश्न, मलंगड, लिंगाणा, रामगड, नरनाळा, रायगड, सिंधुदुर्ग, अकोला, ठाणे. आता भरपूर सारे आपले भरपूर वेगळे चॅनल पण आहे. मोरे सरांचा पण ते चॅनल आहे की ते त्यांच्या लेक्चरमध्ये सांगत राहतात. तिथं पण त्यांनी सांगितलेलं होतं की नरनाळा जो किल्ला आहे, तो नरनाळा किल्ला आणि नरनाळा हे कुठे आहे अभयारण्य आहे? लक्षात ठेवा अकोलामध्ये आहे. डीचा 3 बघू शकता, डीचा 3 झालं तर हे 2 ऑप्शन गेलेत. आता मलंगड, मलंगड माहीत असेल की एकनाथ शिंदेनी डायरेक्टली तिथं चादर हे केलेली, म्हणजे चादरच्या बदली त्या भगवी चादर हे केलेली आणि भरपूर चर्चेत होते. दॅट इज हाजी मलंग. त्या मलंगडची मुक्तकथा करायला पाहिजे आणि म्हणून बघू शकता त्यांनी जे आंदोलन केलेलं इट इज इन ठाणे, म्हणजे अचा 4. अचा 4 कुठे आहे? येस, इकडे आहे. आणि डीचा 3, अच्छा, म्हणजे दोन्ही पण ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे. आता लिंगाणा, लिंगाणा कुठे असणार तुम्हाला माहिती आहे? लिंगाणा बघू शकता की रायगड किल्ल्याला तुम्ही जर उभे राहिला तर रायगडवरनं जो समोरच्या डोंगरावर जो असा तो स्ट्रेट असा दिसतो त्यालाच आपण लिंगाणा बोलतो. या शिवलिंगासारखा जो उभा आहे त्यालाच आपण लिंगाणा किल्ला बोलतो. लक्षात ठेवा तो रायगड जिल्ह्यात आहे, म्हणजे बचा 1 इकडं. आणि मग रामगड, रामगड कुठे आहे? सिंधुदुर्गला आहे. येस, सीचा 2. आता ह्याच्यातनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एकदम आउट ऑफ द बॉक्स कुठला क्वेश्चन आला तर रामगड, की कधीच चर्चेत आलेला नव्हता. मग रामगड लक्षात ठेवा सिंधुदुर्गला आहे. इथून पुढच्या प्रश्नांमध्ये पण येऊ शकतो की डायरेक्टली रामगड हा किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे, तर तुम्ही चुकून नागपूर चंद्रपूर मार्ग नका करू, इट इज सिंधुदुर्ग. रामगड हा सिंधुदुर्गमध्ये आहे, लक्षात ठेवा. बाकी मलंगड, लिंगाणा, नरनाळा तर आपण चर्चेत आहे. येस. मध्यवर्ती व्यापार क्षेत्र म्हणजे सीबीडी या शहराविषयी संकल्पना डॅश या देशातील आहे.
सीबीडी माहीत असेल की आता आयोगाचं जे ऑफिस आहे सीबीडी मध्येच आहे, सीबीडी बेलापूर करून आहे. त्या सीबीडीचा अर्थच असतो सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. मग तिथं जास्त सीबीडी मध्ये बघू शकता की बिझनेस आपल्या पूर्ण पसरलेला आहे. मग सीबीडी हा कन्सेप्ट आपण कुठल्या देशाकडून घेतला? जर्मनी, अमेरिका, भारत या इंग्लंड? तर लक्षात ठेवा अमेरिकाकडून घेतलाय. लक्षात ठेवा अमेरिका. ते गुड गव्हर्नन्सवर पण एक प्रश्न आलेला की त्याचं पण आन्सर ॲक्च्युली अमेरिका होतं. त्याच अनुषंगाने हे पण महत्त्वाचं आहे की सीबीडी. येस, एक मिनटं. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? रॉंग विचारले. सियाल व सीमा यांना विलग करणाऱ्या थरास कॉन्ड्रॉइड विलगता असे म्हणतात. तर नाही, योग्य नाही म्हणजे हे तर बरोबर आहे. राईट, नॉट करेक्ट म्हणजे रॉंग विचारलंय. मग सियाल आणि सीमा जे आहे, जर प्रॉपरली आपण हे जर असा जो डायग्राम काढतो त्याच्यात बघितलं सियाल आणि सीमाच्या मधली कॉन्ड्रॉइड डिस्कंटिन्युटी दिसतो. यस, 100% दिसतो, आपल्याला बघायला भेटतं. एक मिनटं. येस, चला कंटिन्यू करूया. थोडा कॉल येत होता अर्जंट. शिलारवन व प्रावरण यांना विलग करणारा थरास मोहोरोविक विलगता म्हणतात. म्हणजे द लेयर सेपरेटिंग लिथोस्फिअर आणि मेंटल इज कॉल्ड मोहोरोविक डिस्कंटिन्युटी. 100% राईट आहे. बाह्य गाभा व आंतरिक गाभा याच्या दरम्यान 700 किलोमीटर जाडीचा आहे जो थर आहे त्या संक्रमण विभाग असे म्हणतात ना. संक्रमण विभाग नाही म्हणत, म्हणजे हा रॉंग आहे आणि आपल्याला रॉंगच विचारलाय, म्हणजे हाच ऑप्शन असेल. तरी पण फोर्थ ऑप्शन बघू. प्रावरण आणि गाभा यांना विलग करणाऱ्या थरास गटन्सबर्ग डिस्कंटिन्युटी बोलतात. तर यस, बरोबर आहे. म्हणजे मेंटल आणि कोरला जे आहे गटनबर्ग्स बोलतात, म्हणून दिस इज राईट. राईट म्हणजे दिस इज रॉंग, म्हणून हा राईट. येस. नेक्स्ट मी आता सांगतो की राज्यसेवा मेन्समध्ये बरेच सारे प्रश्न मल्टी लाईनर्स विचारलेले आहेत आणि इतिहासाचे बरेच सारे प्रश्न सिंगल लाईनर्स म्हणजे सिंगल स्टेटमेंट वाईज विचारलेले आहेत. म्हणून घाबरून नाही जायचं की हे विश्लेषणमध्ये इतके हार्ड प्रश्न आणि हे सगळं राज्यसेवा मेन्सचा आहे पेपर, म्हणून थोडाफार डीपमध्ये आहेत. काही काही एक दोन प्रश्न असे येतात की भरपूर सारे डीपमध्ये असतात. मग ते दोन प्रश्नांना देखील आपल्याला सोडायचं नाही, म्हणून मी हे विश्लेषण घेतोय. जरी 30-40 मिनिटात जर तुमचं बघू शकता की ते दोन प्रश्नांचा अभ्यास होत असेल तर मला वाटतंय की ते 30-40 मिनिटात तर असंच तुम्ही टाइमपासमध्ये झोपून काढून जाता. त्यापेक्षा ते 2 मार्क महत्त्वाचं आहे. कारण जर समजा तुमचा स्कोर 60 असेल आणि कट ऑफ 62 लागला तर बघू शकता ते 2 प्रश्न किती गरजेचे आहेत. कारण 1 तास जरी एक्स्ट्रा झोपला तर तुमचा पूर्ण 6 महिने वाया जात आहे. मग बघू शकता 1 तासाची जी एक्स्ट्रा झोप आहे ती तुम्हाला 6 महिन्यासाठी पडेल. म्हणून आत्ताच जागा, स्वप्न मोडून देऊ नका. झोप मोडली तरी चालेल. चला खालील विधाने पहा. डब्ल्यू जे मॉर्गन यांच्या तबडकी सिद्धांतानुसार हिमालयाच्या ठिकाणी 33 समुद्र होता. म्हणजे अकॉर्डिंग टू प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी डब्ल्यू जे मॉर्गन बोलले देर वॉज अ 33 सी इन प्लेस ऑफ हिमालयास. अच्छा, मॉर्गनची थिअरी आहे आणि हे बरोबर आहे. 33 सीच होती. 33 सी वर एकदा प्रश्न आलेला ऑलरेडी आपल्या राज्यसेवेत. मग ह्यांच्या प्लेट टेक्टॉनिक थिअरीनुसार तर हे फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, भारत आणि एशियन तबडक्याऱ्यांचा म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्सच्या बाजूकडील दाबामुळे 33 समुद्राला गाळ दुमडला गेला आणि हिमालय रांगा तयार झाल्या. ड्यू टू द लेटरल कंप्रेशन ऑफ इंडियन अँड एशियन प्लेट द सेडिमेंट्स ऑफ 33 फोल्डेड अँड हिमालयस रेंजेस फॉर्म. ना असं नाहीये. ऍक्च्युली असं आहे काय? आपण जर बघायला गेलं तर ना असं नाहीये. म्हणून फक्त विधान अ विल बी द बरोबर. येस. नेक्स्ट, पठार आणि उदाहरण दिलेलं आहे. ज्वालामुखीचा पठार, महाद्वीप पठार, एओलियन पठार आणि पर्वतद्वीप पठार आणि व्हॉल्कॅनो दिले आहेत आणि एक्झाम्पल दिले ते कुठला कसा आहे. तर लक्षात ठेवा, जर ज्वालामुखीचा जर पठार बघितला तर कोलंबियाचा जो पठार आहे, यस, तो ज्वालामुखीचा पठार आहे. म्हणजे अचा 3 कुठे आहे? अचा 3 इकडं आहे. यस, म्हणजे हे 2 ऑप्शन झाले, कट झालेत. त्याच्यानंतर महाद्वीपीय पठार. महाद्वीपीय पठार म्हणजे कॉन्टिनेंटल प्लॅटो दिलेला आहे. कॉन्टिनेंटल प्लॅटो जर बघितला तर दक्कनचा पठार जो आहे तो महाद्वीपीय पठार आहे. कारण महाद्वीपीय विचारलं ना, कॉन्टिनेंटल प्लॅटो डेक्कन आहे. तिथेच बघू शकता त्या हिशोबाचा कॉन्टिनेंटल प्लॅटो दिसतो आपल्याला, दॅट इज दक्कनचा पठार. म्हणजे बचा 4 एकच ऑप्शनमध्ये आहे आणि बघू शकता ऑप्शन क्रमांक ए विल बी द राईट आन्सर. एओलियन प्लॅटो बघू शकता की पोटवर एक जागा आहे, तिथे एओलियन प्लॅटो आहे. आणि पर्वतद्वीपीय पठार पॅटागोनियन हे बघू शकता असला पठार आहे.
आता लक्षात घ्यायचं आहे, हा राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कंबाईनच्या ह्याच्यात आपल्याला शक्यतो दिसत नाहीत असे हे काय त्याला बोलतात की प्रश्न. पण लक्षात ठेवायचं आहे की डक्कनचा पठार कुठल्या महाद्वीपीय पठार आहे, म्हणजे कॉन्टिनेंटल प्लेटो जे डक्कनचा आहे आणि व्हॉल्कॅनो जो प्लेटो आहे तो कोलंबियाचा आहे, लक्षात ठेवा. एओलियन जर आलं तर लक्षात ठेवायचं की पोटावर. आणि पिडमॉन्ट प्लेटो जे आहे, पी फॉर पिडमॉन्ट, पी फॉर पॅटागोनियन. जर जीसी लिऑन करून जे UPSC साठी आपण फिजिकल ज्योग्राफीचं पुस्तक वापरतो तर त्याच्यात हे सगळं कन्सेप्ट दिलेलं आहे. नेक्स्ट, क्रांती आणि उत्पादन. गुलाबी क्रांती, गोल क्रांती, चंदेरी क्रांती, तपकिरी क्रांती. एकदम सोपा आहे. गोल क्रांती, गोल मीन्स काय, बटाटा. बी वरनं 3, चला 3 ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे काय सुटत नाही लवकर हा प्रश्न. त्याच्यानंतर गुलाबी क्रांती, गुलाबी काय आहे, कांदा गुलाबी रंगाचा असतो, म्हणजे ए चा 2 पुन्हा एकदा 2 ऑप्शन मध्ये अजून एक एलिमिनेट झाला. आता आपल्याला जायचे तपकिरी क्रांती काय आहे, कुक्कुटपालन असेल की कातडी आणि चांबडी. तर लक्षात ठेवा, तपकिरी जे ब्राऊन रेव्होल्युशन आहे ते लेदरसाठी आहे. डी चा 1 एकच ऑप्शन मध्ये, आणि दिस विल बी द आन्सर. मग राहिलं चंदेरी क्रांती म्हणजे सिल्वर रेव्होल्युशन, जे पोल्ट्रीसाठी आपण काढलेलं आहे. सी चा 4. येस. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खाणकाम संचालनालय नागपूरनुसार 31 मार्च 2014 रोजीचा खनिज साठा फक्त डॅश हा ग्राफाईटसाठी दाखवणारा जिल्हा आहे. भंडारा, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. म्हणजे ॲज पर डायरेक्टरेट ऑफ जिओलॉजी अँड मायनिंग, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नागपूर मिनरल रिझर्व ॲज ऑन 31 मार्च 2000 डॅश इज द ओनली डिस्ट्रिक्ट शोज ग्राफाईट. म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या नुसार 2014 मध्ये ग्राफाईट कुठल्या जिल्ह्यात, फक्त तोच जिल्हा होता जिथं ग्राफाईट दाखवण्यात आला. तर लक्षात ठेवा, इट इज सिंधुदुर्ग. भरपूर महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ग्राफाईट कुठं भेटतो, सिंधुदुर्गमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. ग्राफाईट दिसला तर सिंधुदुर्ग आपल्याला लक्षात आला पाहिजे. येस, ग्राफाईट दिसतंच सिंधुदुर्ग. एक मिनटं. येस, परफेक्ट आहे. ग्राफाईट मीन्स सिंधुदुर्ग. नेक्स्ट, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता हा थोडाफार करंट रिलेटेड होता. डॉक्टर पंजाबराव देशमुख इंटरेस्ट सबसिडी स्कीम, म्हणजे थोडं ह्युमन ज्योग्राफीचाच पार्ट असल्यामुळे थोडाफार हा प्रश्न आलेला आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे. यस, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 लाख पर्यंतच्या कर्जात 3% व्याज सवलत अनुदान देणे ना, असे काहीच नाहीये. अनुदान देतो तर आपण पूर्ण सगळंच अनुदान देतो, नाही तर देतच नाही असं आहे. नियमित पीक कर्ज परतफेड केल्यास संपूर्ण व्याज रक्कम सवलत अनुदान दिले जाते असं पण नाहीये, कारण सबसिडी स्कीम आहे. सबसिडी स्कीम मध्ये बघू शकता की आपण थोडाफार पैसा गव्हर्नमेंट देते आणि थोडाफार तुम्ही टाका, असा प्रकार असतो. घेतलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेच्या परतफेड 30 जून पर्यंत केल्यास 3 लाखापर्यंतच्या कर्जात 3% व्याज सवलत देण्यात येतील. यस, दिस इज द परफेक्ट. कारण सेकंड स्टेटमेंटचा कुठंतरी जो फोर्थ स्टेटमेंट आहे हा थोडा व्याप्ती दाखवतोय त्याचा, की त्या ठराविक अंतरागतच तुम्ही जर 30 जून पर्यंत परतफेड केले संपूर्ण रक्कम तर 3 लाखापर्यंतच्या कर्जास 3% व्याज सवलत भेटते. येस, आणि ड विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. मार्च 2022 पर्यंत अखिल भारतीय स्तरावर वीज निर्मितीमध्ये स्थापित क्षमतेच्या महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खासगी क्षेत्राकडे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा वीज निर्मितीच्या अधिक स्थापित क्षमता आहे. तर ह्याच्यापैकी आपल्याला राईट विचारलंय. तर लक्षात ठेवा, मार्च 2022 पर्यंत अखिल भारतीय म्हणजे महाराष्ट्र स्टेट हॅज द हायेस्ट शेअर ऑफ इन्स्टॉल कॅपॅसिटी इन इलेक्ट्रिक ऑल इंडिया लेवल. यस, सर्वात जास्ती महाराष्ट्राकडे आहे इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये. द प्रायव्हेट सेक्टर हॅज मोर इन्स्टॉल कॅपॅसिटी इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन देन द पब्लिक सेक्टर. यस, प्रायव्हेटवाल्यांकडे जास्त आहे आणि पब्लिक सेक्टरपेक्षा, म्हणून आणि ब दोन्ही पण उत्तर आहेत. नेक्स्ट, फेरी वाहतूक खाडी, आगरदांडा, तावसाड, धोपावे, बाग मांडला. आता जे कोकणात फिरलेत त्यांनाच माहीत असेल की कुठलं काय आहे. तर मला एक माहिती आहे की जे तावसाड आहे म्हणजे देवगडला आहे, जयगडला आहे, सॉरी देवगड नाही जयगडला आहे, कारण तिथं मी गेलो. तावसाड जे फेरी ही आहे. जयगड जे बंदर आहे बघू शकता की थोडं गणपतीपुऱ्यावरनं जर तुम्ही वरच्या भागात जाणार तर जयगड आपल्याला दिसतो. तर तावसाड जो आहे तो जयगडमध्ये आहे. ब चा 4 एकच ऑप्शनमध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 विल बी द आन्सर. आता सगळे वाचून घ्यायचं आहे आत्ताच. म्हणजे आगरदांडा कुठे आहे, तर आगरदांडा दिघी खाडीमध्ये आहे आगरदांडा. धोपावे कुठे आहे, तर दाभोळ. आणि बाग मांडला बाणकोट भरपूर चर्चेत असतो. बाणकोटमध्ये बाग मांडला. हा जे कोकणाच्या खाडी आहेत त्यांच्या संदर्भातीलच प्रश्न आहेत आणि त्यांनाच फक्त हा प्रश्न येणार, लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा की माझंच शॉर्टकट लक्षात ठेवा की तावसाळला मी गेलोय, तो तावसाळ कुठे आहे, तर जयगडला आहे. तावसाळ जी फेरी आहे जयगडला आहे, लक्षात ठेवा. आणि धोपावे आहे जो दाभोळला आहे. धोपावे दाभोळ. येस,
हम्म. आणि अगर दांडा जर असला तर दिघीला आहे. अगर दांडा दांडा कुठे आहे तर दिघीला दांडा आहे. द फॉर दांडा, द फॉर दिघी. बाग मांडला कुठे आहे तर बाग मांडला इट इज बानकोटला. येस. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते भूरूप हिम नदीच्या अपक्षरणाच्या कार्यामुळे निर्माण होतं? विच ऑफ द फॉलोइंग लँडफॉर्म्स ऑफ इरोजन ऑफ ग्लेशियर. म्हणजे जे ग्लेशियर असतील ते पिघळल्यामुळे हे बघू शकता कुठले लँडफॉर्म्स फॉर्म होतात. गिरीशृंग, हिमोडिग्री, मेषशिला, दैत्य सोपान. काहीच माहीत नसेल तर इंग्लिशमध्ये वाचा हॉर्न, ड्रमलिन्स, रॉच माउंटे, ग्लेशियर स्टेरवेस. तर लक्षात ठेवा की जे रॉचचे माउंटेन्स आहेत ते बघू शकता की ग्लेशियरच्या पिघळण्याने होत नाहीत. ॲक्च्युली होतात. ड्रमलिन्स होत नाहीत, सॉरी. जर प्रॉपरली त्याचा अभ्यास केला की GC लिओमध्ये हा कन्सेप्ट दिलेला आहे तर ड्रमलिन्स जे आहे ड्रमलिन्स होत नाहीत. आणि बाकी सगळे बघू शकता हॉर्न असेल, रॉचे माउंटेन आणि ग्लेशियर स्टेरवेस हेच तिघं होतात. म्हणजे ACD वाला हा आहे ऑप्शन. ब गायला तर एकच ऑप्शन आहे. येस. हिमोडिग्री त्याच्यामुळे होत नाही. नेक्स्ट. WM डॅव्हिस यांच्या मते भू आकार हे खालीलपैकी कोणत्या घटकाचा कार्यात्मक परिणाम नाही? अकॉर्डिंग टू द WM डॅव्हिस, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शनल रिझल्ट ऑफ लँडस्केप. लँडस्केपचा फंक्शनल रिझल्ट काय नाही. रचना, प्रक्रिया, कालावधी, चक्र. आता रचना त्याच्यामध्ये एक प्रॉपर असते, कालावधी एक लागतो आणि त्या कालावधीसाठी तो चक्र असतो थोडा मोठा मोठा आणि हे. पण प्रक्रिया त्याचा भाग नाहीये. कार्यात्मक घटकाचा कार्यात्मक भाग नाहीये प्रक्रिया. खनन चक्राची संकल्पना डॅश या शास्त्रज्ञांनी दिली. सायंटिस्ट डॅश पुट फॉर द कन्सेप्ट ऑफ सायकल ऑफ इरोजन. इरोजन बघू शकता आताच आपण बघणार WM डेव्हिस. WM डेव्हिसनीच बघू शकता लँडस्केपचं जे हे केलं त्यालाच इरोजन हे जे प्रकार होता नॉट फंक्शनल रिझल्ट ऑफ लँडस्केप तो इरोजनचाच काहीतरी प्रकार होता. आणि त्यांनीच बघू शकता की सेम प्रश्न विचारण्यात आला. खनन चक्राची जी संकल्पना आहे कन्सेप्ट ऑफ सायकल ऑफ इरोजन WM डेव्हिस. नेक्स्ट. सागरी किनारपट्टीवरील सागरी लाटा, तरंगशी चबुतरा आणि गोवा हे सर्व भू आकार एकत्रितपणे महाराष्ट्रात डॅश येथे पाहायलाच मिळतात. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, दिवे आगार. भरपूर मोठं तीर्थक्षेत्र आहेत आणि लक्षात ठेवा की जिथं सी क्लिप्स पण आपल्याला बघायला भेटतात, केव्स पण भेटतात आणि कट प्लॅटफॉर्म्स पण भेटतात. वेव्ह कट प्लॅटफॉर्म. जर तुम्ही त्या मंदिरात गेला तर तुम्हाला कळतील कोकणमधले एक भरपूर फेमस स्थान आहे आणि दॅट इज हरिहरेश्वर. तुम्ही मला वाटतं की सर्वांनी जे हा व्हिडिओ बघतात ते एकदा हरिहरेश्वरला गेलं पाहिजे. त्या हरिहरेश्वरला गेल्यावर तुम्ही बघू शकता की आपण जे अभ्यास करतोय आणि तिथं रियालिटी आहे ती भरपूर म्हणजे जसं अभ्यासात प्रश्न विचारले जातात तसंच ती रियालिटी तिथं डोळ्यासमोर जर बघितली तुम्ही तर भरपूर तुम्हाला देखील समाधान वाटेल. येस. नेक्स्ट. हिमालय आणि शिखर दिले. पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय. कामेत, कुला कांगरी, K2, धवलगिरी. आता K2 माहिती आहे की K2 कुठं आहे? K2लाच आपण काय बोलतो? गॉडविन ऑस्टिन सर्वात मोठा शिखर आहे. ते कुठं लागणार? दॅट इज इन पंजाब हिमालयास. एचा 3 दोन ऑप्शनमध्ये आहेत. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता त्याच्यानंतर येणार कुमाऊ हिमालयस बघू शकता कुठं दिसतो आपल्याला? कामेत. K फॉर कुमाऊ, K फॉर कामेत. हा असा माझा शॉर्टकट आहे. बीचा 1 एकच ऑप्शनमध्ये आणि ऑप्शन क्रमांक 4 विल बी द राईट आन्सर. म्हणजे नेपाळ हिमालयाजमध्ये धवलगिरी दिसतो आणि आसामच्या इकडं कुला कांगरी. येस. पूर्वी नद्यांवर यायचा की कुठली नदी कशी आणि कशी फ्लो होते त्याच्या अंतर्गत आपल्याला माहित असेल. पण आता बघू शकता हा थोडा डीप मध्ये प्रश्न विचारला गेला. एक मिनिट. येस. तर चला बघूया पुढचा प्रश्न आपण बघूया की नागरी वसाहती आकृती बंधाच्या कोणत्या सिद्धांतामध्ये खालील प्रकारचे क्षेत्र आहेत. लक्षात ठेवा की जे जिओग्राफीचे मॅक्झिमम जे प्रश्न आहेत ते मॅक्झिमम प्रश्न बघू शकता सिद्धांतावर सायंटिस्टवर विचारण्यात आलेले आहे. म्हणून हा कुठेतरी इम्पॉर्टंट आपल्याला बघतो की 1-2 प्रश्न आले तर आलेत. शक्यतो 10 पैकी 7-8 प्रश्न तर असे येणार की तुम्हाला ते सॉल्व्ह केलेच पाहिजेत आणि राईट पण येणार. त्या 2 प्रश्नांसाठीच ती झटापट चाललेली आहे. कारण ते 7-8 प्रश्नांसाठी आपण कंबाईनचे इथून पूर्वीचे PYQ केले. लाईव्ह मध्ये आपला स्टॅटिक GK चालू आहे. त्या 2 मधनं 7-8 प्रश्नांचा अभ्यास होऊन जातो. प्लस टेस्ट सिरीज मधले आपले प्रश्न आहेत. 10 टेस्ट सिरीज आहे. 10 प्रश्न जरी घेतले तर 100 युनिक प्रश्न आपल्याला भेटतात भूगोलचे. म्हणून ते 7-8 प्रश्नांचा अभ्यास होऊन जातोय. आता राहिले ते 2 प्रश्नाला टॅकल कसं करायचं त्याचीच तयारी आता या 2 आठवड्यात आपल्याला करायची आहे. चला. म्हणजे ह्याचं काय आहे? इन विच थिअरी ऑफ पॅटर्न ऑफ अर्बन सेटलमेंट द फॉलोइंग टाइप्स ऑफ सेक्टर्स आर फाउंड. हा कंबाईनच्या मेन्सला टॉपिक आहे. प्रिलिम्सला आपल्या राज्यसेवा मेन्सला पण विचारला गेलेला आहे. म्हणजे नागरी वसाहतीच्या आकृतीबंधाच्या कोणत्या सिद्धांत खालील प्रकारची क्षेत्र आढळतात? अवजड उद्योग क्षेत्र, व्यापारी बाह्य क्षेत्र, निवासी नगर क्षेत्र या औद्योगिक उपनगर क्षेत्र.
म्हणजे हा कुणी म्हणजे हे म्हणजे कुठला हे आहे, तर लक्षात ठेवा इट इज बहुकेंद्रीय सिद्धांत. येस. अर्बन सेटलमेंट कुठल्या टाईपचं आहे की हे सगळे सेक्टर्स भेटतात, तर बहुकेंद्रीय सिद्धांत. मुंबईसारखं झालं असेल, नवी मुंबईसारखे शहर असतील, मॅक्झिमम बघू शकता नेरूल बेलापूर हा जो पट्टा आहे, नेरूल बेलापूर सीवूड्स, जिथं सगळे इंडस्ट्रीज आता एकत्र येत आहेत. JNPTC पण कनेक्शन वाढलेलं आहे, तो एकच ब्रिज जातो बेलापूरवरनं. त्याच हिशोबानं बघू शकता बहुकेंद्रित सिद्धांत, कारण तिथं हेवी इंडस्ट्रियल झोन पण आहे, एक्सटर्नल एरियाज ऑफ ट्रेड आहे, हायवे बिवे सर्व बनले, ठाण्याला जायला, मुंबईला यायला. रेसिडेन्शियल सबअर्बन पण आहे तिथं, इंडस्ट्रियल सबअर्बन पण आहे. आपला ठाण्याचा तो आपण बघू शकता की तो जर ब्रिज बघितला तिकडून, मग सगळे ते IT पार्क्स तिकडे कुठंतरी घनसोली आणि ऐरोली या बाजूला भरपूर सारे पार्क्स आहेत. येस, अर्बन सेटलमेंटचाच एक भाग आहे. नेक्स्ट, अब्रिक नेब्युलर वसाहतीच्या आकृतीबंधाच्या खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अबाउट द नेब्युलर पॅटर्न ऑफ द सेटलमेंट? आता नेब्युलर पॅटर्न ऑफ द सेटलमेंट विचारलंय, तर लक्षात ठेवा की आता सेंट्रिक आपण बघितलं तर नेब्युलरमध्ये काय, रस्त्याच्या व्यवस्था जवळजवळ वर्तुळाकार असते, जी वसाहतीच्या मध्यवर्ती केंद्री संपते. द अरेंजमेंट ऑफ रोड्स आर ऑलमोस्ट सर्क्युलर विच एंड्स एट सेंट्रल लोकेशन ऑफ द सेटलमेंट. रस्त्याचा आकार असा वर्तुळाकार असते, आणि जर समजा हे असेल आणि मग असे कुठेतरी आपल्याला दिसते, दॅट इज नेब्युलर. ह्यालाच बोलतो की नेब्युलर थिअरी. हे परफेक्ट आहे. वसाहती साधारणपणे नद्याच्या संगमावर विकसत. आता इथं नदी आहे काय? नदी नाहीच आहे ना, म्हणजे हा खतमच. घरांची मांडणी ही नदी काठच्या बाजूला, नदी नसल्यामुळे बघू शकता ब आणि क गेलं, म्हणजे फक्त अ विल बी द आन्सर. चला नेक्स्ट. आता ईडब्ल्यू बर्ग्स अनुसार शहराच्या केंद्रकापासून बाह्य भागाकडे जाणारा क्षेत्रमंडळ क्रमाने लावा. म्हणजे अरेंज द सिक्वेन्स ऑफ झोन फ्रॉम सेंटर टू आउटवर्ड्स. म्हणजे शहराच्या सेंटरला काय असतं आणि आउटवर्डला काय असतं ते लावायचं आहे. तर CBD संक्रमणशील क्षेत्र, दैनिक ये जा करणाऱ्या वसाहती, या उद्योग श्रमिक वसाहतीच्या क्षेत्र, आणि मध्यम वर्गीय क्षेत्र. आता लक्षात ठेवा सर्वात सेंटरमध्ये काय असणार. जर समजा नवी मुंबईलाच घेतलं तर नवी मुंबईचा आपण तोच पट्टा घेऊया, वाशी नाही घेऊया, आपण नेरूल बेलापूरला घेऊया. मग सर्वात काय तिथं CBD मध्ये आहे सर्वात पहिले, म्हणजे CBD पहिला येणार. म्हणजे ए ऑप्शन पहिला 4 ऑप्शनमध्ये आहे, लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जर आपण CBD नंतरच्या बाहेर गेलो तर काय येतो, CBD नंतरच्या तर थोडंफार बाहेर पडलो तर ट्रान्झिशन झोन येणार, की म्हणजे इकडून तिकडं त्या बाजूला जाऊ शकतो, म्हणजे संक्रमणशील क्षेत्र. सेकंड म्हणजे ब सेकंड असणार 3 ऑप्शनमध्ये, म्हणजे हा ऑप्शन गेला. येस. आता त्याच्यानंतर काय येणार, डेली कम्युटेटर सेटलमेंट झोन नाही, डायरेक्टली आपल्याला रेसिडेन्शियल भेटत नाही की सर्वात जास्त तिथं. सी तर नाही भेटणार. त्याच्यानंतर सेटलमेंट झोन ऑफ इंडस्ट्री पण नाही. मग मिडल क्लास मध्यमवर्गीय लोकांचे वसाहत क्षेत्र. येस, CBD झालं, त्याच्यानंतर ट्रान्झिशन झोन दिसतो इकडे तिकडे जाण्याला, आणि त्याच्यानंतर खारघर सारखा झाला, सीवूड सारखं झाला, वाशी सारखं जे आत हे आहे कळंबोळीला गेलेले आहेत, तिथं आपल्याला काय दिसतील, मध्यमवर्गीय लोकांचे वसाहत, म्हणजे उद्योग, पहिले उद्योग श्रमिक वसाहत दिसणार, त्याच्यानंतर मग आपल्याला कुठेतरी मध्यम हे दिसणार. येस, म्हणजे पहिले डी येणार, सेटलमेंट झोन ऑफ इंडस्ट्रियल अँड वर्किंग क्लास, म्हणजे जे इंडस्ट्रियल वर्किंग क्लासमध्ये काम करतात तेच आजूबाजूच्या एरियात राहणार, पहिले ते झालं, आणि त्याच्यानंतर मग मध्यमवर्गीय येणार, म्हणजे डी नंतर ई येणार. डी नंतर ई आला एका ऑप्शनमध्ये. येस, आणि मग लास्टला जे आहे की डेली कम्युटेटर सेटलमेंट झोन, म्हणजे दैनिक ये जा करणाऱ्या झोन. आणि दिस इज द प्रॉपर हे EW बर्गेसच्या सिक्वेन्सनुसार असं आहे, सेंटर टू आउटवर्ड्स. हे फक्त मी एक्झाम्पल दिलं नवी मुंबईचा, असंच आहे असं नाही आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मी हा एक्झाम्पल दिला नवी मुंबईचा. येस, कारण आता समजा मी जर मुंबईत राहतोय आणि नवी मुंबईत कामाला जातोय, म्हणजे मी काय डेली कम्युटेटर्स आहे, म्हणजे दैनिक ये जा करणाऱ्या वसाहती क्षेत्र. म्हणजे दैनिक ये जा करणाऱ्या वसाहती क्षेत्र सर्वात लास्टलाच आहे ना, सेंटर टू आउटवर्ड्स, म्हणजे नवी मुंबईपासून बघू शकता किती लांब आहे. म्हणून मध्यकेंद्री काय आहे, मध्यकेंद्री CBD आहे, आणि सर्वात लास्टला डेली ये जा करणाऱ्या. म्हणजे हे जरी सिक्वेन्स कळालं की ए आणि सी, ए पहिला असणार आणि सी लास्टला असणार, तर बघू शकता की ऑलमोस्ट सगळ्याच ऑप्शनमध्ये आहे, पण थोडा डीपमध्येच आहे, सगळंच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा की संक्रमण क्षेत्र नंतर जे उद्योग श्रमिक वसाहती आहे ते येणार, आणि त्याच्यानंतर मग मध्यमवर्गीयांच्या लोकांच्या वसाहती. चला नेक्स्ट, थोडं किचकट प्रश्न आहे, बघू शकता की ह्याचं एक्सप्लेनेशन पण भरपूर थोडं अवघड पडून जातो, कारण अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने बनवलेले हे प्रश्न असतात, आणि सिलेबसच तसा आहे. ह्युमन जॉग्राफी, अर्बन सेटलमेंट, रूरल सेटलमेंट जे असे चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये भरपूर टॅक्टिक्स आणि भरपूर वेगवेगळ्या थिंकर्सनी वेगवेगळे सेटलमेंट्स प्लॅन आखलेले आहेत, सिद्धांत आखलेले आहेत, आणि मग त्या सिद्धांतावरच आपल्याला विश्वास ठेवून करायला लागतात. मग कुठल्याच एकच सिद्धांतावर हा बनलेला असा नाही आहे, वेगवेगळ्या सिद्धांतांनुसार सगळ्या सिटी डेव्हलप झाल्या. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रदेशात चौकोना ठोकळाकृती प्रारूप असणाऱ्या वसाहती आढळतात? म्हणजे स्क्वेअर आणि ब्लॉक पॅटर्न, स्क्वेअर नाहीतर असे ब्लॉक पॅटर्न. आता कुठल्या प्रकारचा असा सेटलमेंट आहे बघा. येस,
पर्वतीय प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश, वाळवंटी आणि निमवड प्रदेश, ध्रुवीय प्रदेश, म्हणजे असे कुठे तुम्हाला भेटणार. येस, लक्षात ठेवा, वाळवंटी आणि निम ओसाड प्रदेश म्हणजे सेमी ॲरिड रिजन्स. जर तुम्ही राजस्थान आणि या भागात जर जाणार तर मग ह्या प्रकारच्या ब्लॉक आणि पॅटर्न सेटलमेंट आपल्याला दिसतो. येस, वाळवंटी आणि निम. कारण माउंटेन रिजन्समध्ये तर आपल्याला एक गड इकडे तर दुसरं गड दुसरीकडे लांब. हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये गेलं तर तसं होतं. इक्वेटोरियल रिजन्समध्ये सगळं केंद्रीकृत, म्हणजे असं बॉक्स सवय नसा, कुठून पण कसा पण हे भेटला आणि बांधा. विरार, वसई विरार पट्टा त्यांनी बघू शकता हे. आणि त्याच्यानंतर मग पोलार रिजन्समध्ये ध्रुवीय वृक्ष, तिथं तर वेगळंच आहे, बर्फ हे आहे, लांब लांब असणं सगळे सेटलमेंट. नेक्स्ट, खालील गुण कोणत्या प्रकारच्या वसाहतीचे आहेत? वेळेची बचत, कृषी उत्पन्न वाढ, आरोग्याच्या दृष्टीने उत्तम, भांड्यापासून मुक्त म्हणजे फ्री फ्रॉम क्वारल, भांडणापासून मुक्त, केंद्रीय वसाहत, विखंडित वसाहत, संयुक्त वसाहत, प्रक्रिय वसाहत. लक्षात ठेवा हे काही आहे, म्हणजे असे टाइम पण सेव्ह होतोय, ॲग्रिकल्चर पण इन्कम आहे, गुड फॉर हेल्थ, फ्री फ्रॉम क्वारल म्हणजे सगळं तुम्हाला कमवण्यासाठी पण हे आहे, हवा पण चांगली आहे, आजूबाजूचा लफडा पण नाही कुणासाठी तुम्ही भांडला बिंडला. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं आहे तर प्रकीर्ण वसाहत म्हणजे डिस्पर्स्ड, म्हणजे तुम्ही डायरेक्टली गावात एक आहे, तुमची शेती आहे, तुम्ही तिथं स्वतःचा बंगला बांधला, काय कुणाचं झंझट नाही, काय नाही, पाणी साफ, हवा साफ, त्याच्यानंतर इन्कम पण साफ तुमचं ॲग्रिकल्चरनं सगळं. येस, चांगले प्रश्न विचारले ॲक्च्युली, म्हणजे मानलं पाहिजे पेपर सेटरला की थोडा प्रश्न एकदम डीपमध्ये त्यांनी विचारलेले आहे. चला नेक्स्ट, दक्षिणीय गोलाकारात वाहणाऱ्या प्रति व्यापारी वाऱ्यांना विशिष्ट नावाने ओळखले जाते. यातील योग्य नावे कोणते? म्हणजे सदर्न हेमिस्फिअरमध्ये अँटी ट्रेड विंड्स स्पेसिफिक नेम्स आहेत त्याचे, मग ते काय आहेत? गरजणारे 40, नॉर ईस्टर्स, ध्रुवीय पूर्व वारे, किंचरणारे 60. हे मी मराठीत वाचू नका, प्लीज रीड इन इंग्लिश ओनली. NCERT मध्ये डायरेक्ट कन्सेप्ट दिलेले आहे. रोरिंग 40s, नॉर ईस्टर्स, पोलार ईस्टर्ली, श्रिंकिंग 60s. अँटी ट्रेड विंड्स आहे तर अँटी ट्रेड विंड नॉर ईस्टर्लीज आणि पोलार येत नाही, तर रोरिंग 40s आणि श्रिंकिंग 60s येणार, म्हणजे ड येणार ऑप्शन ए आणि ड, श्रिंकिंग 60s आणि रोरिंग 40s. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 92. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या राज्याच्या लोकसंख्येच्या घनतेच्या संदर्भात कोणता चढता क्रम आहे? चढता क्रम म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहेत? प्रश्न बघून तुम्ही डायरेक्टली अंदाज लावू शकता की अरुणाचल प्रदेश 74, म्हणजे पहिला येणार अरुणाचल प्रदेश, म्हणजे ऑप्शन 2 गेला आणि 4 गेला. येस, सेकंड कुठे आहे? सर्वात मग त्याच्या अरुणाचल प्रदेश नंतर सेकंड नंबरला काय येते घनता? सिक्कीम येणार की मिझोराम येणार? सो इट विल बी मिझोराम, त्याच्यानंतर सिक्कीम आणि मग नागालँड 163 काहीतरी आहे. येस, ऑप्शन क्रमांक 3 विल बी द राईट आन्सर. लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, नागालँड. येस, नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यासाठी जनगणनेचे वर्ष आणि लिंग गुणोत्तर याची योग्य जोडी लावा. 1981, 91, 2001, 11. आता 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती होतं? येस, 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर डीचं काय येणार? 4, 929. मग 929 कुठून झालं? 922 पासून 929 झालं, म्हणजे थोडंफार वाढ दिसते आपल्याला 2001 पासून 11 पर्यंत. म्हणजे सीचा येणार 3, सीचा 3 आणि डीचा 4, म्हणजे 2 ऑप्शन आहेत, हा गेला हा गेला. आता लक्षात ठेवा, 1981ला 937 होता आणि 91ला 934, म्हणजे लाईनीत दिलेले आहेत क्रम 1, 2, 3, 4. 2 आपल्याला माहिती आहे, बाकीचे 2 पण लक्षात ठेवा. 1981ला 937 आणि 1991ला 934, म्हणजे थोडंफार कमी झालं, मग कमी झालं आणि थोडंफार वाढ झालं, म्हणजे 937, 34, 22, 29. चला नेक्स्ट, 94 नंबरचा प्रश्न आहे, भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्लू मॉर्मॉन राणी पाकोळी या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे डॅश हे देशातील पहिले राज्य आहे? गुजरात, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र. ब्लू मॉर्मॉन देशातील असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी राज्य फुलपाखरू घोषित केले, ते महाराष्ट्र होतं. त्याच ब्लू मॉर्मॉनला आपण काय बोलतो? राणी पाकोली. आता जर मला कंबाईनमध्ये प्रश्न काढायचा असेल हाच प्रश्न बघून, तर मी असं सांगणार की महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन आहे, त्यालाच आपण कुठल्या नावाने ओळखलं जातं? मग राणी पाकोळी. लक्षात ठेवा. नेक्स्ट, अन्न, निवारा व वाहतूक इत्यादी मानवी गरजा आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक क्षेत्राची गणना डॅश करते? कार्बन पावलांचा ठसा, अन्न साखळी, अन्न आणि मागणी जाड, परिस्थितिकीय पावलांचा ठसा. येस, म्हणजे डॅश कॅल्क्युलेट द नॅचरल एरियाज रिक्वायर्ड टू फुलफिल द ह्युमन नीड्स अँड एलिमेंट्स ऑफ फूड, हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन. इकोलॉजिकल फुटप्रिंट, त्या जागेचं इकोलॉजिकल फुटप्रिंट असणार, तर आपण सगळं काम आपण करू शकतो. एक मिनटं. येस, चला नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. 96 क्रमांक प्रश्न, प्रश्न क्रमांक 96. येस,
DRDOची आण्विक विकिरण व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर येथे आहे. येस, हाय बरोबर आहे. वरील प्रयोगशाळा रेडिओ ॲटोप्स काय रेडिओ आयझोटोप्स उपयोजनेशी सुद्धा निगडीत आहे. हाय. DRDOची स्थापना 1968 मध्ये झाली. चुकीचं. DRDOची स्थापना 1958 मध्ये झालेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मला आता लक्षात आलं प्रश्न वाचता वाचता 1958 ला, म्हणजे सी तर आन्सर नाहीये. म्हणजे बरोबर विधान विचारलंय ए आणि बी. येस. मग DRDO डिफेन्स लॅबोरेटरी न्यूक्लिअर रेडिएशन जे आहे ते जोधपूर येथे आहे आणि रेडिओ आयसोटॉप तिथंच आहे. लक्षात ठेवा की जे पहिली पोखरणला टेस्ट पण झालं त्याच्या अंतर्गतच बघू शकता हे महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे DRDOनी. नेक्स्ट 120 पर्यंत जायचं. 97 क्रमांकाचा प्रश्न आपण करतोय कारण 60 प्रश्न होते डिरेक्टली आपल्याला माहीतच असेल. यस. डॅश उष्ण प्रवाहाच्या परिणामामुळे कॅनडा व संयुक्त संस्थाच्या पूर्व किनारी वर्षभर उबदार असतो. ड्यू टू द इफेक्ट ऑफ डॅश वॉर्म करंट द ईस्टर्न कोस्ट ऑफ कॅनडा अँड USA हॅव मॉडरेट क्लायमेट थ्रू आउट द इयर. लॅब्रेडोर, गल्फ स्ट्रीम, अलास्का, नॉर्थ अटलांटिका. म्हणजे हे कशामुळे? इट इज गल्फ स्ट्रीममुळे. येस. ड्यू टू द इफेक्ट ऑफ गल्फ स्ट्रीम वॉर्म करंट द ईस्टर्न कोस्ट ऑफ कॅनडा अँड USA हॅव मॉडरेट क्लायमेट थ्रू आउट द इयर. चला नेक्स्ट. खालील विधाने पहा. कोरिओलिसिस बल वाऱ्याच्या दिशा आणि वेग प्रभावित करतो. कोरिओलिसिस बल हा पृथ्वीच्या फिरत्या हालचालीचा प्रभाव असतो. यस. पृथ्वी जशी फिरते तसेच कोरिओलिसिस फोर्स बघा असता ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फिरते, म्हणून सेकंड स्टेटमेंट राईट आहे. अफेक्ट्स डायरेक्शन ऑफ विंड स्पीड तर काहीच नाही, म्हणजे फक्त ब बरोबर. पुढचे काय काय प्रश्न बघू शकता की थोडे सोप्या पॅटर्न मध्ये आलेले आहे आणि काय काय थोडंफार प्रश्न जे आहेत बघू शकता की काय त्याला बोलू शकता की एरियल फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी ह्याच्यावर आहेत. मग ते प्रश्नाचं फक्त उत्तर आपल्याला बघायचं कारण ते गट ब आणि क च्या मेन्सला आहेत, प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत. नेक्स्ट. हा कोण आहे? थॉर्नवेट यांच्या हवामानाच्या वर्गीनुसार BAR म्हणजे काय? BAR म्हणजे थॉर्नवेट. सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान, सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले मध्यतापी अर्ध आणि सूक्ष्म तापी अर्ध आणि उष्ण कुटण दमट हवामान. तर थॉर्नवेटनी काय सांगितले? थॉर्नवेटच्या सिद्धांतानुसार लक्षात ठेवा की ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट विथ ॲड्युक्वेट रेनफॉल इन ऑल सीझन्स लाच आपण BAR असं बोलतो. BAR लक्षात ठेवा. सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय दमट हवामान. यस. 0 डिग्रीवर येतं हे BAR. नेक्स्ट. जैविक विविधतेचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? म्हणजे टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. अनुवांशिक विविधता, खडक विविधता, जातीची विविधता, परिसंस्था विविधता. म्हणजे कुठलं असं आहे की जे डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. तर लक्षात ठेवा की जेनेटिक डायव्हर्सिटी तर दिसते, टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये आहे. रॉक डायव्हर्सिटी हा काय प्रकार आहे? दगडांचा थोडी असतो, खडकांचा विविधता तर नसतेच. ब काढा बाकी सगळं असतील. येस, अ कड विल बी द आन्सर. जातींची विविधता दिसते, परिसंस्थांची विविधता दिसते, इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम आल्यामुळे बाकी सर्व आलेत. रॉकला काढून टाका. रॉक काय हा काय डायव्हर्सिटीचा थोडी भाग आहे. काय काय प्रश्न थोडा लॉजिकली सॉल्व्ह होत होते, बट बाकी डिपेंड्स की तुम्ही किती जागे आहात पेपरला. पुन्हा एकदा बायोडायव्हर्सिटीवरच प्रश्न आहे. जनुकीय विविधतेत घट झाल्याने प्रजाती नष्ट होऊ शकतात. नेक्स्ट. प्रजातींच्या विविधते समृद्ध असलेल्या क्षेत्रांना विविधतेचे हॉटस्पॉट म्हणतात. भारतात 6 जैवविविधता हॉटस्पॉट आहे. हा तर चुकीचंच आहे. मला तर जितका अंदाज आहे की जो थर्ड स्टेटमेंट तर चुकीचाच आहे, कारण भारतात 4 आहेत, 6 नाहीत, म्हणजे थर्ड काढा. पण डिक्रीज इन जेनेटिक डायव्हर्सिटी मे लीड टू एक्सटेन्शन ऑफ स्पीशीज हे बरोबर आहे इंग्लिशमध्ये वाचल्यावर. जर समजा कुठली तरी प्रजाती आहे, ब्लू मॉर्मनच प्रजापती आहे, तर हे चुकून निघाला. प्रजाती आहेत त्या ब्लू मॉर्मनचा फुलपाखरूची आणि ती समजा घटत राहिली पॉप्युलेशनमध्ये, तर एक दिवस असा येईल की एक्सटेन्शन होऊन जाईल, म्हणजे नामशेष होऊन जाईल ती स्पीशीज. मग प्रजाती नष्ट होईल हे बरोबर आहे. प्रजातींच्या विविधतेने समृद्ध असलेल्या क्षेत्रांना विविधतेचे हॉटस्पॉट म्हणतात. येस. सह्याद्रीच्या घाटात ते ब्लू मॉर्मन दिसतात आपल्याला फुलपाखरू. त्याच्यानंतर घोणस साप दिसतो, जो एकदम सह्याद्रीचा एकदम झेरीला साप असा आपण बोलतो. इट इज राईट. अ आणि ब विल बी द करेक्ट. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते परिस्थितिकी मनोऱ्याचे प्रकार आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ इकोलॉजिकल पिरामिड्स. पुन्हा एकदा बायोडायव्हर्सिटीवरच प्रश्न आहे. इकोलॉजी म्हणजे क्लायमेटचा प्रश्न आहे थोडाफार. पिरामिड ऑफ एज, बायोमास, बायो व्हॉल्यूम, बायो एनर्जी. तर ह्याच्यात काय येणार? पिरामिड ऑफ एज आपल्याला दिसत नाही, बायोमास दिसतो, बायो व्हॉल्यूम आणि एनर्जी दिसतो. BCD. इकोलॉजिकल पिरामिडमध्ये एजचं काही लेणं देणं नाही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट. चिनूक वाऱ्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? चिनूक वारे रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडील उत्तरावरून वाहतात.
नाही, चिनूक इज अ कोल्ड, हे वेस्टर्न स्लोप ऑफ रॉकी नाही आहे. म्हणजे तर थ्रू नसणार, 100% मी सांगतो, तर थ्रू नसणार. यस. म्हणजे जिथं वन आहे तिथं आन्सर नसणार, म्हणजे हा गेला. चिनूक वारे उबदार व कोरडे आहे. यस. कारण वॉर्म आणि ड्राय आहे आणि इकडे बघू शकता विंड्स ब्लो ऑन द. हां, ठीक आहे, बरोबर आहे. चिनूक वारे हिवाळा व वसंत ऋतूमध्ये वाहतात. येस. इन द फ्लो, म्हणजे फक्त 2 आणि 3 विल बी द राईट. येस, लक्षात ठेवा, दिस इज द परफेक्ट आन्सर. नेक्स्ट, 104. कुठंतरी आता कंबाईनला येऊ शकतो. पोखराबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इनकरेक्ट अबाउट द पोखरा, म्हणजे थोडा इंग्लिशमध्येच वाचतो. प्रोजेक्ट क्लायमेट रिसायलेंट ॲग्रिकल्चर इज इंट्रोड्यूस टू रिहॅबिलिटेट द ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स ड्युरिंग द एक्स्ट्रीम क्लायमेट इव्हेंट्स. म्हणजे हा ह्याच्यासाठीच, म्हणजे कमालीच्या हवामानच्या घटकांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी म्हणजे पोखराबद्दल पोखरा आणल्यात गेला. 100% राईट आहे. प्रकल्पाचे नाव नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेही आहे. यस. द प्रोजेक्ट इज नेम ॲज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. 100% राईट आहे. लक्षात ठेवा, ह्याचा डिरेक्टली प्रश्न येईल की सॉरी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पालाच आपण काय बोलतो, तर प्रोजेक्ट क्लायमेट रिसायलेंट ॲग्रिकल्चर. 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या प्रकल्पाच्या विविधीकरणासाठी पात्र आहेत. ना ना ना, असं काहीच नाही आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील केवळ 15 जिल्ह्या सुरुवातीत मर्यादित आहे. यस. मराठवाड्यातले बघू शकता मॅक्झिमम जिल्हे यात इन्क्लूड आहेत आणि म्हणून बघू शकता की चुकीचं विचारले. तर दिस इज 5 हेक्टरपेक्षा जी जास्त जमीन जी मर्यादा आहे ती आपल्याला देण्यात नाही आलेली. नेक्स्ट, तापमानाची विपरीतता म्हणजे काय? व्हॉट डज इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर मीन्स? मस्त प्रश्न विचारलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण. उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाणे, हा तर ठीक आहे, हा विपरीतता नाही, हा तर परफेक्ट आहे ना. जरासं वर जाणं तसं तसं आपल्याला टेम्परेचर कमी होताना दिसतं. उंचीनुसार तापमानात बदल न होणे, हा तर कॉन्स्टंट राहिला ना. इकडं पण 20 डिग्री आहे आणि मी 2 किलोमीटर वर जातो तिथं पण 20 डिग्री आहे. मग तर हे तर हे झालं, कॉन्स्टंट झालं, म्हणजे नो चेंज. उंचीनुसार तापमान वाढत जाणे, हा कुठंतरी बघू शकता इन्व्हर्जन आहे. म्हणजे इन्व्हर्जन म्हणजे उलटं झालं पाहिजे. म्हणजे उंचीनुसार नॉर्मली काय होतं, तापमान कमी होतं, इथं काय दिले, उंचीनुसार तापमान वाढ होते. म्हणजे हेच योग्य उत्तर आहे. उंचीनुसार तापमानात अचानक वाढ होणे पण नाही, हे शॉक येईल बॉडीमध्ये. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विद्यार्थी उपग्रह GS रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर यांनी 2021 साली संयुक्तपणे विकसित केला होता? पिसॅट, युनिटीसॅट, कलाम सॅट V2. प्रथम तर युनिटीसॅट यांनी बघू शकता, करंट अफेअर्स मधला न्यूज आहे. जे 2-3 वर्ष झालं करंट अफेअर्सच्या ह्याच्यात आहेत त्यांना माहीत पडेल की हा आन्सर काय आहे. नेक्स्ट, नॅशनल टेक्नॉलॉजी डे, हा करंट अफेअरच्या बऱ्याच लेक्चरला शिकवलेला आहे. नॅशनल टेक्नॉलॉजी डे डिरेक्टली आला तर 11 मे मार्क करा. येस. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS, सर्वे ग्रेड ऑफ GPS रिसिव्हर्स आर थ्रू, हा बघू शकता की थोडा एरियल फोटोग्राफी आणि जे थोडा मेन्स आहे त्याच्यातला प्रश्न आहे. सर्वात अचूक आहे 100%. सर्वात कमी खर्चिक नाही आहे, जास्त खर्चिक आहे. बहुतेक व्यावसायिक सर्वेक्षण करते वापरले जाते, त्यांच्या वापरास अचूकता महत्त्वाची नाही. हा, अचूकता महत्त्वाची आहे म्हणून तर करतोय, म्हणजे जरी एलिमिनेट केलं तरी तुम्हाला तो लॉजिक गावतोय. नेक्स्ट, IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टम स्टार्टेड ऑन डॅश बाय लॉन्चिंग IRS-1A सॅटेलाइट. म्हणजे IRS जे उपग्रह आहे, जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे, ते फर्स्ट टाइम कधी हे केलेलं लक्षात ठेवा. डेट 17 मार्च 1988. डिरेक्ट उत्तर. ह्याच्यात काय हेच नाहीये, ऑप्शन पण एवढे खतरनाक दिलेत ना, तर लक्षात ठेवायचं. 17 आणि 18 एकत्र दिलेच, 17 मार्च लक्षात ठेवायचं आपल्याला. येस, 17 मार्च 1988. नेक्स्ट, पृथ्वीच्या निव्वळ किरणोत्सर्ग संतुलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग नेट रेडिएशन बॅलन्स ऑफ द अर्थ. अर्थ मेंटेन्स इज टेम्परेचर बाय रिसिव्हिंग हीट थ्रू टेरिस्टरियल रेडिएशन. ना ना, इंग्लिशमध्येच वाचला तर थोडाफार बरं पडेल हा प्रश्न. दॅट इज अ सरप्लस ऑफ नेट रेडिएशन बॅलन्स बिटवीन 40 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. येस, 100% राईट आहे. पोलर रिजन्स हॅव अ रेडिएशन डेफिसिट अँड दे डू नॉट रिसीव्ह हीट इन एनी फॉर्म. आपल्याला करेक्ट विचारलं ना, हा मग बरोबर आहे. द सरप्लस एनर्जी फ्रॉम ट्रॉपिक्स इज रिडिस्ट्रीब्युटेड टू द डेफिसिट रिजन. बघू शकता की हा थोडाफार डीपमध्ये आहे. ज्यांना भूगोल थोडाफार डीपमध्ये माहीत असेल त्यांनाच येणार आहे, कारण हा भरपूर संकल्पनेचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट, हा 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 जबरदस्त हे आहे. कोपेनवर बघू शकता की प्रत्येक वर्षी असतं की कोपेनच्या वर्गीनुसार भारतातील खालील हवामान हे करा. AW, CW, DFCA. AW मीन्स ट्रॉपिकल सवाना, म्हणजे ट्रॉपिकल सवाना कुठे आहे? यस, कुठं असणार? AW. यस, तर पेनिन्सुलर प्लॅट्यूवर असणार. AW पेनिन्सुलर प्लॅट्यू म्हणजे ट्रॉपिकल सवाना बोलतो, द्वीपकल्प पठार.
म्हणजे एचा 2 असणार, एकच आहे ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 1. दिस इज द आन्सर. आता DFC जे असतं बघू शकता की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. प्रॉपर जो भारताचा जो मॅप हे काढला ना तुम्ही, तर इथं DFC लिहिताना आपल्याला दिसतं, इथं AW दिसतं आपल्याला, की जर तुम्ही जर प्रॉपरली जर अभ्यास केला असेल तर. तामिळनाडूच्या कोरोमंडल कोस्ट आहे, इकडं आपल्याला दिसतं बघू शकता की AS म्हणजे AS दिसतो आपल्याला, तामिळनाडूचा आहे. आणि मग त्याच्यानंतर CWG ते आपल्याला गंगा हे मधला जो भाग आहे CWG दिसतो. आता ह्याच्यासाठी हा मॅप एकदाच तुम्ही वाचा, सगळं तुम्हाला येईल. आता काय काय गोष्टी तिथं तर प्रदेश दिले आहे, तिथं तर नाव विचारतात, AW म्हणजे काय, DFC म्हणजे काय, AC म्हणजे काय, CW म्हणजे काय, कॉमन विथ हॉट ड्राय विंटर, शॉर्ट काय लो रेनफॉल विथ हाय टेम्परेचर असं देतात. नेक्स्ट 8च प्रश्न राहिलेत, फटफट करूया. उष्मावृद्धी केंद्र संबंधात खालील विचारात घ्या, म्हणजे कन्सिडर द स्टेटमेंट रिगार्डिंग हीट आयलँड. द इम्पॅक्ट ऑफ अर्बन हीट सेंटर इज मोर प्रॉमिनेंट ॲट डे टाइम ड्यू टू इन्सोलेशन. म्हणजे एक जर प्रश्न आपण व्यवस्थित समजला तर आपल्याला कळणार आहे. इनकरेक्ट विचारले हे लक्षात ठेवा, चुकीचे आहे. शहरी उष्णतेच्या केंद्राचा प्रभाव दिवसाच्या वेळी अधिक ठळकपणे जाणवतो. ना 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 हाच तर असा तर प्रकार नाही, म्हणजे 1 आन्सर असणार, म्हणजे एक चुकीचं आहे. म्हणजे शहरी उष्णतेच्या केंद्राचा प्रभाव दिवसाच्या वेळी नाही आपल्याला जाणवत, रात्रीच्या ह्याच्याने आपल्याला जाणवणार, कारण उष्माघात केंद्राच्या संबंध आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उष्णतेचा विसंगती निर्माण होते. हे राईट आहे. ग्रामीण शहरी वातावरणात तापमान श्रेणी शहराच्या मध्यभागी रात्रीच्या वेळी संवहनशील वायू पसरणे निर्माण करते, हे पण आहे, म्हणून हेच रॉंग आहे. पृष्ठभागाच्या पातळीवर शहरी भागातून तुलनेने थंड हवा रात्री उष्ण ग्रामीण भागाकडे जाते, म्हणजे रिलेटिव्हली कूलर एअर ॲट द सरफेस लेवल इन अर्बन एरिया मूव्स टुवर्ड्स वॉर्मर रुरल एरियाज ॲट नाईट ना. जर मुंबईचा एक्झाम्पल घेतला तर मुंबईमध्ये बघू शकता की कोल्ड ब्रीज आणि हॉट ब्रीजचा संबंध आहे. म्हणजे बघू शकता की जे हॉट ब्रीज आहे दिवसाला बघू शकता शहराच्या आत येते, म्हणजे ह्याचा अर्थ नाही की मग ते बाकीचे राहिलेले कोल्ड ब्रीज आहे ते ग्रामीण भागात जाते असं. त्या अनुषंगानेच आपण हीट आयलँडचं बघू शकता की जर एक्झाम्पल घेतला तर तसंच आहे की कोल्ड ब्रीज आणि हॉट ब्रीजचं जे सिस्टम आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न पुन्हा एकदा, जे कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. भारतातील जनगणनेनुसार 2001 ते 11 दरम्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात एकूण साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक फरक मोजला गेला? त्रिपुरा, बिहार, झारखंड, मिझोराम. लक्षात ठेवा, डोळे बंद करून बिहार मारायचं आहे. साक्षरता दिसला तर बिहारच मारा, कारण हे बघू शकता शिकलेले लोक नाहीत जास्त, बिकॉज ऑफ द पॉलिटिकल विल. म्हणजे मी काय बिहारला नावं नाही ठेवत आहे, पण बिकॉज ऑफ द पॉलिटिकल विल. आणि शिकलेले न असलेल्याचं कारण बघू शकता की बिहार इलेक्शनमध्ये कसले कसले लोक निवडून गेले, ज्यांना वाचता बोलता पण येत नाही, कोणतरी सिंगर आहे ज्यांना पॉलिटिक्सचा पी पण माहीत नाही, असली लोक निवडून जात आहेत. म्हणून तुम्ही विचार करा की त्या राज्याचे लिटरेसी रेट, शैक्षणिक हे कसं असणार. आणि त्याच अनुषंगाने आता आपली मुंबई महानगरपालिका निवडणूक पण आहे, 29 महानगरपालिका निवडणूक. बघू कोण कुठला प्रदेश कसा शिकलेला आहे आणि कुठं वोट करतोय. भारतातील लोकसंख्या धोरण 2000 ची प्रमुख उद्दिष्ट कोणती? बाळ मृत्यू दर 2030 पर्यंत खाली आणणे, बालकांसाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबवणे, हम दो हमारे दो कार्यक्रम सुरू करणे, सुरक्षित गर्भपातीचा नियम व सोयी उपलब्ध करून देणे. नॅशनल पॉप्युलेशन जे पॉलिसी आहे 2000 नुसार, तर त्याचं काय उत्तर आहे? तर लक्षात ठेवा सगळंच आहे. हम दो हमारे दो इकडं सुरू झालं, बाल मृत्यू दर 30 पर्यंत खाली आणणे आहे, बालकांसाठी लसीकरण जे आहे ते राबवणे आहे, आणि सुरक्षित गर्भपाताचा पण नियम आहे. आणि जे मिशन होतं 2045 पर्यंत आपल्याला मॅक्झिमम कमी करणं, तो पॉप्युलेशन ते त्याच्यात एक हे होतं टार्गेट्स. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीपैकी कोणत्या राज्यात तृतीय पंथांची लोकसंख्या सर्वाधिक आहे? फर्स्ट टाइम हा प्रश्न आलेला आहे, आणि असे प्रश्न कंबाईनला येणार, लक्षात ठेवा, आत्ताच सांगतो. जर आलं तर चुकू नका, हा लेक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब या बिहार. तृतीय पंथांची लोकसंख्या सर्वात कमी 2011 नुसार कुठे आहे? नाही, सर्वात जास्त कुठे आहे तृतीय पंथांची लोकसंख्या? तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश. पर्सेंटेज नाही विचारलंय, नंबरच विचारले सर्वात कुठे आहे, तर उत्तर प्रदेश हा येणार प्रश्न. भरपूर सारं मला म्हणजे गॅरंटी नाही, पण एक सेल्फ बिलीव्ह आहे की येऊ शकतो हा प्रश्न. नेक्स्ट, ऊर्जेच्या कोणत्या प्रकारच्या परस्पर क्रियेमुळे दूरसंवेदनाच्या घेतलेल्या प्रतिमाचा स्पष्टपणा कमी होतो? त्या दुसर दिसत. तसेच पृथ्वीवरील विविध वस्तू ज्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात त्या ऊर्जेचे अचूक मापन आणि किंवा नोंद विच टाइप्स ऑफ म्युच्युअल ॲक्शन इन एनर्जी हे ते ऊर्जेचे विकिरण, म्हणजे त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट बोलतो. CV रमन यांनी डिरेक्टली दिलेलं. भरपूर सारा मोठा प्रश्न आहे, पण ॲडजस्टमेंट. बघू शकता की लास्ट पट्टा आहे आपला हे ज्याला प्रश्नांचा. चला,
भारतीय दूरसंवेदन उपग्रहाचं ऊर्जा ग्रहण करणारे संवेदक असणारे ध्रुवीय सूर्यनुगामी हे म्हणजे इन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट द सेन्सर्स रेकॉर्डिंग द एनर्जी दॅट दे रिसीव्ह आर प्लेस्ड इन अ नियर पोलर सन सिंक्रोनाइज ऑर्बिट ॲट अन ऑल्टिट्यूड 700 ते 900 किलोमीटर. काही काही जे टेक्निकल गोष्टी आहेत मी सांगतो मराठीमध्ये भरपूर किचकट आहेत वाचणं आणि समजणं. इंग्लिशमध्ये वाचत जावं कारण तिचा सिलेबसच इंग्लिशमध्ये आणि नोट्स अवेलेबल आहेत. आपण काय केले जे बाकीचे लोक पण आहेत नोट्स प्रोव्हाइड करतात इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट झालेले आहे आणि आयोग पण तेच करत आहे. मग हे जर बघू शकता की इतकं स्पष्टपणे आपल्याला माहीत नाही पडणार कारण ते वर्ड्सला वर्ड्स लागून आहेत मग मिनिंग बनत नाही. म्हणून हे प्रॉपरली इंग्लिशमध्ये वाचत जावा. येस. डॅश ही एक संख्यात्मक डेटा रचना आहे जी भूभागाच्या पृष्ठभागाच्या उंचीच्या अवकाशीय वितरण दर्शवते. म्हणजे डॅश इज अ न्यूमेरिकल डेटा स्ट्रक्चर दॅट रिप्रेझेंट द स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑल्टिट्यूड ऑफ द टेरेरियन सरफेस. डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, रोस्टर मॉडेल, डायमेन्शन सरफेस मॉडेल, एरिया मॉडेल. आता हेच बघू शकता ना, हा ॲक्च्युली इंग्लिशमध्येच आहे प्रश्न, फक्त देवनागरी लिपीमध्ये त्यांनी तसंच दिले एरिया मॉडेल एरिया मॉडेल. तर लक्षात ठेवा म्हणून मी सांगितलं इंग्लिशमध्ये वाचा प्रश्न. डिजिटल एलिव्हेशन मॉडेल ह्याला न्यूमेरिकल डेटा आलं डिजिटल एलिव्हेशन मॉडेल लिहा. चला नेक्स्ट. उपग्रह प्रतिमा हे आगामी रंग मिश्रित म्हणजे इन सॅटेलाइट इमेजरी फॉल्स कलर कंपोजिट. आता हा तर आपण सायन्सचे विद्यार्थी आहे त्यांनी वाचलंच असेल. फॉल्स कलर कंपोजिट त्याच्यात आहे आभासी रंग मिश्रक. म्हणजे काय हे बघू शकता की काय हे दिलंय ट्रान्सलेशन. असल्यास त्यात सामान्य व निरोगी वनस्पती खालीलपैकी कुठल्या वर्णपटल रंगात दिसतील. नॉर्मल अँड हेल्थी व्हेजिटेशन इज सीन इन विच ऑफ द फॉलोइंग स्पेक्ट्रम कलर. काळा, लाल, पांढरा, निळा. लक्षात ठेवा की जर मिस्टर इंडिया गायब झाला तर कुठल्या चष्म्याने आपल्याला बघायला लागायचं. अनिल कपूरच्या मिस्टर इंडियामध्ये गायब होतो तर काय आहे आपल्याला लाल चष्मा लगा के देखो दिख जाएगा. सेम कॉन्सेप्ट आहे हा. लाल चष्मा. यस. रेड कलर स्पेक्ट्रमचा रेड कलर लक्षात ठेवा. असंच लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला सिलेबस नाही तर त्याच्याशिवाय काही काही गोष्टी होणार नाहीत आपल्या. नेक्स्ट. निष्क्रिय मायक्रोवेव्ह सेन्सर सामान्यतः डॅश म्हणून ओळखले जातात. म्हणजे द पॅसिव्ह मायक्रोवेव्ह सेन्सर्स आर जनरली नोन ॲज मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स, अल्फामीटर्स, वेक्टर डेटा, GIS मॉडेल. मायक्रोवेव्ह दिलाय मग मायक्रोवेव्ह स्वतः आन्सरमध्ये असणारच. मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स ऑप्शन क्रमांक 1. येस. अशा प्रकारे बघू शकता भूगोलचे लांब लचक 60 प्रश्न जे राज्यसेवा मेन्सचे आपण विश्लेषण केलेले आहे. कारण राज्यसेवा इथून पुढे तर ऑब्जेक्टिव्ह होणार नाहीत म्हणजे राज्यसेवाचे जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्नच आहेत तेच इथून पुढच्या कंबाईन आणि कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्सचे क्वेश्चन बँक आहे आपल्यासाठी. इव्हन आयोगासाठी ती क्वेश्चन बँक आहे. आपण लक्षात ठेवा की जे विश्लेषण करणार सगळे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील 90% जनता जी आहे कंबाईन गट ब आणि क चे पूर्व परीक्षाचेच विश्लेषण आणि मेन्सचे विश्लेषण करणार. पण आपण एकाग्र अकॅडमीमध्ये असं करू की थोडं राज्यसेवा मेन्सचे पेपर डिकोड करू पूर्वीचे सो दॅट आपल्याला पुढचा जे येणारे कंबाईन आहेत 2026ची पण तिथं कुठंतरी इझिली 60-65 स्कोर करता येईल आणि मेन्समध्ये पेपर GS2 मध्ये 70च्या वर स्कोर करता येईल आणि डायरेक्टली बघू शकता 320-315च्या आसपास मार्क भेटून आपल्याला पोस्ट भेटेल. येस. तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. उद्या पॉलिटीचं जे GS2 मधलं आहे ते विश्लेषण आपण घेऊन येणार आहोत. चला जय हिंद जय महाराष्ट्र.